तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। छत्रपती प्रतापसिंग महाराज यांचा राज्याभिषेक दिन आहे। आपण ज्या वास्तूत आज आहोत तो त्यांचा राहता राजवाडा, इथेच त्यांचा दरबार भरत असत आणि विधिवत त्यांचं जे राज्याभिषेक झाला तो पण इथेच। अशा रीते ही वास्तू साताऱ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वास्तू आहे आणि खूप आनंद वाटतो की आज इथे महाराजांचा अभिषेक करून जे आम्हाला 1-2-3 वर्षापूर्वी आम्ही जे मूर्ती डोनेट करायची होती ती आज आमची मनपूर्वक जी इच्छा होती ती पूर्ण झाली। खूप आनंदाचा दिवस आहे। पण याच्याशिवाय खरं तर मी सांगू इच्छिते की आज जिथे उभे आहोत एवढी ऐतिहासिक वास्तू असूनही जर आपण पाहिलं तर दिवसेंदिवस ह्याची दुरावस्था होत आहे। तर आमच्या सर्वांचं असं म्हणणं होतं आणि एक मागणी होती की या वास्तूचं लवकरात लवकर जतन आणि संवर्धन करण्यात आलं पाहिजे। आज थोरले छत्रपती प्रतापसिंग महाराज ज्यांनी सातारा वसवलं, महाबळेश्वर आणि वेण्णा लेक असं सुंदर एक पर्यटक स्थळ आपल्याला दिलं। आज मुलींचं शिक्षण असो, शिक्षण प्रसार असो, सातारा शहर विकास असो, रस्ता बांधण्याचं काम असो, आज सर्व छत्रपती प्रतापसिंग महाराजांनी केलं। तर त्यांच्या आयुष्यातल्या ह्या सर्व कारकिर्दीचा कुठेतरी उल्लेख झाला पाहिजे। तर आजच्या ह्या दिवसाचं औचित्य साधून मी सर्व सातारकरांतर्फे महाराष्ट्र शासनाला ही मागणी करते की या जागेचं लवकरात लवकर जतन आणि संवर्धन करण्यात आलं पाहिजे आणि इथं एक छत्रपती प्रतापसिंग महाराजांच्या नावाने छोटंसं म्युझियम सुरू करण्यात आलं पाहिजे, जिथं छत्रपती त्यावेळेस जेव्हा राहत होते त्यांचं वैभव कसं होतं, त्यांचा हा राहता राजवाडा कसा होता, कशा रीते त्यांनी शासन केलं, कशा रीते त्यांनी जनतेचं आज सर्व रक्षण म्हणा किंवा त्यांच्यासाठी जी कामं केली ती कशी केलीत। एवढंच नव्हे तर त्यांनी जे शिक्षण प्रसार केला, स्त्री शिक्षण जे सुरू त्यांनी केलं, इथं स्वतःच्या मुलीपासून त्यांनी ती सुरुवात केली, ह्याचा देखील उल्लेख झाला पाहिजे आणि हे लवकरात लवकर व्हावं ही आमची मागणी आहे। थँक्यू। या ठिकाणी जे आता हे केलेलं आहे, आज आपण पाहतोय की संपूर्ण एक प्रदर्शन असेल किंवा या ठिकाणी जे आता महाराजांचं सुशोभीकरण दरवर्षी असं काय तुम्हाला काय वाटतं आता हे संस्थेने जे काय केलेलं आहे? हो, हे उल्लेखनीय आहे। दरवर्षी ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत तरच त्या पुढच्या पिढीपर्यंत सर पोचू शकतात। आज जेव्हा आपण शाहू महाराज म्हणतो तर कोल्हापूरचे शाहू महाराज आठवतात, त्यांचं पण खूप मोठं योगदान आहे। पण आपल्या सातारच्या शाहू महाराजांचं, प्रतापसिंग महाराजांचं हा कुठंच उल्लेख नाही आहे। आज साताऱ्यात जर आपण आलो तर अजिंक्य तारा आणि सातारा म्युझियम याच्याशिवाय ऐतिहासिक आपल्याला तसं काही पाहायला भेटत नाही। तर इथं जर त्यांचं एक छोटंसं म्युझियम झालं, लोकांना त्यांच्या आयुष्यातल्या काय काय ज्या त्यांच्या गोष्टी होत्या किंवा त्यांनी जे जे केलं त्याचा जर उल्लेख त्यांना माहिती जर इथं देता आली, असं एक छोटंसं दालन करू शकलो तर करावं ही इच्छा आहे। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।